अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर 19 जून 2023 ला एका तरुणाचा खून झाला होता। मित्राच्या वाढदिवसाला जात असलेल्या ओंकार भागानगरे व त्यांच्या मित्रावर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कोयता, तलवारीच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केला। त्यातील ओंकार भागानगरे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे त्यावेळी तपासात समोर आले। या खून प्रकरणात गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संतोष सरोदे यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संतोष सरोदे व त्यांचे साथीदार तुरुंगात होते। या तिन्ही आरोपींना शोधण्यासाठी त्यावेळी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते। आरोपींपैकी संतोष सरोदेला न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मीन मंजूर केला होता। जामीन मिळाल्यापासूनच तो आजारी होता। त्याच्यावर अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यानच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून घेतला आहे। संतोष सरोदेच्या मृत्यूनंतर ओंकार भागानगरे खून प्रकरण पुन्हा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। हा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत तपास सुरू असल्याचे समजते।